कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना आलेली अवास्तव वीज बिले माफ करावी या मागणीसाठी शनिवारी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने इरविन चौकातून मोर्चा काढण्यात आला। वीज बिलात 50% सवलत मिळावी या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी आयोजित भव्य मोर्चात हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते। या मोर्चात महाविकास आघाडी सरकारविरोधात नारे देण्यात आले। जिल्हा अध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती सैरिसे, शहर अध्यक्ष सुमित ढोके, विद्यार्थी स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल, शहर अध्यक्ष निलेश भिंडे, हॉकर्स अध्यक्ष गणेश मारोडकर, शहर संघटक नितीन बोरकर, विनोद गुव्हे, आशिष कावरे, दिनेश टेकाम, नितीन तायडेसह शेकडो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाला गर्ल्स हायस्कूल जवळ पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावून अडविण्यात आले। महाविकास राज्य सरकार दडपशाही करीत आहे असा सूर अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस उपायुक्त शशिकांत सातव सह गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले आणि शेकडो पोलीस दाखल झाले। शेवटी काहीच पदाधिकारींना पालकमंत्री ठाकूर यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आले। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर पुन्हा बॅरिकेड्स लावून तेथेही अडविण्यात आले। या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, किशोर बोरकर, अनिकेत देशमुख यांना निवेदन प्रती आपली कैफियत सादर करण्यात आली। पालकमंत्री ठाकूर या मुंबईला असल्याने त्यांचे सुय्य सहाय्यक प्रमोद कापडे यांनी निवेदन स्वीकारले। या दरम्यान खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी यापूर्वी शेतकरीच्या मागणीकरिता अनेक आंदोलनं केली। खुद्द स्वतःची रवानगी कारागृहात ही करून घेतली। मग दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्यामुळे खासदार, आमदार यांनी आमची मागणी केंद्र सरकारला कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी करावी असा टोला काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी स्वाभिमान पदाधिकारींना लगावला। तेव्हा या ठिकाणी हसा निर्माण झाला होता। पार्टीच्या वतीनं जे लॉकडाऊन मध्ये पूर्ण घरं बंद होते, रोजगार बंद होते आणि इलेक्ट्रिक बिलं त्यानंतर अव्वाच्या सव्वा पाठवलं। ज्याच्या घरी गॅस नाही, ज्याच्या घरी फ्रीज नाही, ज्याच्या घरी कोणत्याच प्रकारचं इलेक्ट्रिकचं सामान नाही, त्याचं बिल 80,000 रुपये आलं। हा गरिबाचा खेळ मांडला या सरकारने। माननीय खासदार नवनीतजी राणा, माननीय आमदार रविभाऊ राणा हे माननीय मंत्री नितीनजी राऊत यांना भेटले होते, त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आश्वासन दिलं होतं की 50% बिल आम्ही कमी करू, पण त्यांनी 50%ला लात मारली आणि 100% बिल गरिबाच्या याच्यावर टाकलं। आज गरिबाचं बिल, गरीब सोनं विकून बिल भरून राहिलेलं आहे। लोक त्यांना कापण्याची धमकी देत आहे की तुम्हाला अंधारात ठेवू, पोलीस बोलवू। हा कोणता सरकारचा न्याय कायदा आहे? गरिबांना त्रास द्यायचा कायदा आहे? कशासाठी करतोय सरकार एवढं मोठं? गरिबांना पहिलेच न्याय नाही मिळालेला आहे। गरीब या लॉकडाऊन मध्ये कसा तरी बाहेर निघालेला आहे। या बाहेर निघालेल्या गरीबाला तुम्ही का त्रास देताय? माझा हा सरकारला प्रश्न आहे, ठाकरे साहेबांना प्रश्न आहे। माननीय ठाकरे साहेब, गरिबांना न्याय द्या, 50% वीज बिल कपात करा आणि गरिबांना न्याय द्या, एवढंच बोलतो। धन्यवाद। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।